मी कशा घाबरू त्यांका. तुम्ही कशा घाबरू म्हणजे? होय, माझा काय. आता आपण दोघं त्या विहिरीवर बसलो ना. विहिरीवर बसलोय. हा. विहिरीवर बसल्यामुळे एक गजाली लक्षात आली. हा. विषय अशी आली गजाली, गाव गजाली. गाव गजाली. आमची गाव गजाली अशी आली, फसगत अशी झाली घरातल्यांची की एक म्हातारी मेली. ती म्हातारी होती दुसरी आणि कळली तिसरी, आणि तिच्यामुळे नको त्या माणसाक आम्ही वर पोचून मोकळे झालो. 3 दिवसापूर्वीचा विषय झाला. काय झाला विषय झाला सांगशाल? काय सांगता. काय विषय झाला? दादा घरी आली संध्याकाळी आणि मी सांगलं आणि दादानी सांगलं नाही की एक म्हातारी मेली. एक म्हातारी मेली आणि मरताना तो दुसरंच मेलो. आणि मरताना मेली नाही. मरताना म्हातारी कशी मेली? मरताना म्हातारी मेली दुसरीकडची, ती 100 वर्षाची होती आणि यांनी 60 वर्षाच्या म्हातारीक मारून टाकला. म्हणजे चांगली हिंडता फिरताय. यांका एकाक सांगलं, त्या विचारांशी अकाउंट मिळाला. पण सांगण्याचा विषय असा की कोयची गोष्ट जोपर्यंत आपल्याला समजत नाही व्यवस्थित तोपर्यंत बोलायचा नाही. हे माका सांगितलं अगो असा झाला, मी गेले दुसऱ्याक सांगू. दुसऱ्याक सांगू म्हणजे अख्ख्या गाव, म्हणजे जी म्हातारी खावता पिता हिंडता फिरता दुनियाभर सगळ्यांका आश्चर्यचकित पडला की ही म्हातारी मेली कशी. दादा ही म्हातारी मेली कशी? आणि दादा म्हणतात अरे सगळेजण आश्चर्य, ही म्हातारी मेली, ही म्हातारी कशी मरू शकता, ह्या माणसाची हाऊस कशी मरू शकता. नंतर मी फोन लावला, अरे म्हणतात ती नाही, ती 100 वर्ष जुनी होती ना, 102-103 वर्षाची. गेल्या वर्षी तिचा वाढदिवस केला आणि ती म्हातारी मेली. आणि दुनियेवर आमच्या वाडीभर गावभर असा समजला, गावभर नाही वाडीवर तरी असं समजला, मुंबईपर्यंत बहुतेक ती बातमी गेली की चांगली हिंडता फिरताना म्हातारी जी 60-65 वर्षाची ती मेली. आणि सांगणारं कलाक्रम आमच्या झाला. काय म्हणायचं तुमका याच्यावर? काय आता फस गंमत झाली, त्याका काय करायचा. अहो पण नको तर जाणार आणि समजला. ऐकलंय तर भेरू होतो. आणि त्याला माका सांगल्या आणि ह्यांका सांगितलं ना कोणी, ज्या माणसाक ऐकू येत नाही धड त्या माणसाक सांगलं नाही ह्यांका की हो ती म्हातारी मेली. आता वाडीत जर मैत झाला असं तर समजलं असत ना. यांनी सांगलं नाही ती तिकडे लेकीकडे जाऊन मेली म्हणून. मेली तिसरीच. कोणाचा काय रानपत्ता नाही, कोणाचा काय विषय नाही. काय हो काय म्हणू जाय? बरोबर असा काय बोलू काय म्हणायचं? हे चुकीचं असा ना. हे चुकीचं आहे, मग खरंच चुकीचं आहे ना. चुकीचा मग असे विषय होतात ते. त्याच्यामुळे जोपर्यंत कानाक आपल्या म्हणजे खायची गोष्ट व्यवस्थित डोळ्यानं बघत नाही तोपर्यंत बोलता नाही आणि विचार करताय नाही, किंवा 4 माणसांकडनं खायची गोष्ट खात्रीशीर समजत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल कधी वाच्यता करता नाही खायच्याही गोष्टी. हे लक्षात ठेवा. आजचा व्लॉग ह्याच्यासाठीच आहे, कारण ती जी फसगत झालेली त्याच्यानंतर 2 दिवस फक्त हास्याचा कल्लोड होता घरात. सगळेजण तेच विषय करत होते. नाही हो, मेली तिसरी, जिचा खान पत्ता नाही, कोण तिका ओळखत पण नाही, कोण तिका विचारत पण नाही, कोण खायची म्हातारी होती ती. आणि आम्ही काय केलं नाही, आणि दादानी सांगला नाही बाबा ही अशा एखादी म्हातारी गेली. बरोबर ना. बरोबर. आता थोडासा गजालीचा थोडासा किस्सा तुमच्याशी शेअर केलेला आहे. सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो आणि शेअर करा. दणदणीत लोकांपर्यंत पोहोचवा. आमचे असे व्हिडिओ कधीतरी येत बसतात. धन्यवाद.